नमस्कार फ्रेंड्स, तुमचं आपलं चॅनल जगा आणि शिका यामध्ये खूप मनापासून स्वागत आहे. कर्माचा हिशोब खूप खोलपर्यंत असतो बरं का. हे कधीच कुणाला माफ करत नाही, परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा कर्म बरोबर न्याय करते. फ्रेंड्स, काही वेळा आपण असं बघतो, वाईट लोक ज्यांनी आपल्या जीवनात खूप वाईट काम केली आहे ते खूप चांगले जीवन जगत असतात आणि चांगले लोक फक्त संघर्ष करीत राहतात. परंतु खरं हे आहे, कर्माचा न्याय हा तात्काळ होत नाही, परंतु योग्य वेळ आल्यावर मात्र होते. जो जसं करणार तसंच भरणार. जर तुम्ही कोणासोबत चांगलं केलं ना तर तुमच्यासोबत पण चांगलंच होणार. जर तुम्ही कोणाला त्रास दिला तर जीवनात कोणत्या ना कोणत्या रूपात ते तुम्हाला परत मिळणारच. वेळ ही सगळ्यांची येते हो, परंतु वाईट वेळ ही नेहमी करता नाही राहत, तशीच चांगली वेळ पण नेहमी करता नाही राहत. म्हणून घमंड व अहंकारपासून दूर राहा. जेव्हा जीवनात कठीण प्रसंग येणार तेव्हा असा विचार करू नका की तुम्ही अयशस्वी होत आहे. हे कर्माचं चक्र आहे जे तुम्हाला मजबूत बनवत आहे. काही वेळ वाईट लोक वाईट कामं करून पण यशस्वी होतात, परंतु ही त्यांची एक परीक्षा असते. जेव्हा त्यांची वेळ येणार ना तेव्हा त्यांचा अहंकार व चुकी त्यांनाच नष्ट करून टाकणार. चांगल्या कर्माचं फळ हे नेहमी वेळाने मिळते, परंतु जेव्हा मिळते तेव्हा पूर्ण आयुष्य बदलवून टाकते. वाईट कर्म करणाऱ्या लोकांना त्यांची शिक्षा ही वेळ बरोबर देते बरं का. जे कर्म तुम्ही आज करत आहे तेच तुमचं भविष्य निर्माण करते. बोलण्याने नाही तर कर्माने तुमची ओळख बनते. कधीच हा विचार करू नका की वाईट लोक यशस्वी होत चालले आहे, परंतु वेळ जेव्हा न्याय देते ना सगळं बदलवून टाकते. फक्त आयुष्यात चांगले कर्म करीत राहा, कारण कर्म कधीच कोणाला माफ करत नाही, परंतु योग्य वेळ आल्यावर चांगल्या व्यक्तीला त्याचा अधिकार हा जरूर मिळतो. कर्माच्या ताकदला समजा, हेच तुमचं एक भाग्य निर्माता आहे. कर्माच्या बुकमध्ये कधीच कोणता पेन राहत नाही जे तुमचं कर्म लिहिणार. तुमचे कर्मच तुमची खरी ओळख आहे. शब्दाने नाही तर कर्माने ओळख बनवा. जो जसं करणार त्याला तसंच मिळणार आणि हेच खरं सुद्धा आहे. जर तुमचे कर्म चांगले आहे तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. देवाचा न्याय हा वेळाने का होईना परंतु होणार मात्र जरूर. वाईट कर्माची शिक्षा कधी ना कधी ही मिळतेच, म्हणून विचारपूर्वक जीवनात निर्णय घ्या. योग्य वेळेवर योग्य कर्म केली तर वेळ सुद्धा तुमचा सन्मानच करणार. थोडासा संयम ठेवा. कर्माचं फळ नेहमीच चांगलंच मिळतं. चांगलं केलं तर चांगलं मिळणार, वाईट केलं तर वाईटच मिळणार. कर्म माणसाला तेच परत देतं जे त्यांनी या जगाला दिलं आहे. जर तुमचे कर्म चांगले आहे तर घाबरायची काहीच गरज नाही हो. फक्त योग्य रस्त्यावर चाला. कधीच कोणाचं मन दुखवू नका. नेहमी चांगली कामे करा जी तुमच्या मनाला आनंद देईल. जीवनात काही कामे ही स्वतःच्या आनंदासाठी नाही तर दुसऱ्यांच्या आनंदासाठी करावी लागतात. आपल्यामुळे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो त्यामुळे आपल्या मनाला होणारे समाधान, हेच तर जीवनातलं खूप मोठं कर्म आहे. यासाठी तुम्हाला देवाची पूजा करायची पण गरज भासणार नाही. कर्माच्या ताकदीला समजा. ही एक खूप मोठं गोष्ट आहे जी तुम्हाला एकतर उंचावर नेऊन पोचवेल नाहीतर जमिनीवर आदळेल. यासाठी नेहमी चांगले कर्म करा. हीच तर एक तुमची म्हणजे एक चांगल्या व्यक्तीची ओळख आहे. नेहमी चांगले कर्म करा, परंतु फळाची चिंता करू नका. वाईट कर्मामुळे मिळालेले यश जास्त दिवस टिकत नाही. जो व्यक्ती मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करतो त्याला नशीब पण साथ देतं. जे दुसऱ्यांच्या यशाला जळतात ना ते स्वतः कधीच यशस्वी होऊ शकत नाही. एखाद्याला धोका, पीडा, शारीरिक मानसिक त्रास देऊन स्वतःला खूप हुशार व बुद्धिमान समजायचं. अशा वेळी कदाचित समोरची व्यक्ती तुम्हाला उत्तर नाही देऊ शकेल, परंतु कर्म मात्र देईल. कर्म ही अशी गोष्ट आहे ना जी चांगल्या चांगल्या माणसाला खूप मोठा धडा शिकवून जाते बरं का. देवाजवळ पूजापाठ करायचा आणि एखाद्याचं मन दुखवायचं, मानसिक त्रास द्यायचा, अशा वेळी तुम्हाला एक वेळ देव माफ करेल, पण कर्म नाही. कर्म तुम्हाला तेच देतं जे तुम्ही दुसऱ्यांना देतात. म्हणतात ना, कर्माजवळ कोणतंही बुक किंवा पेन नसून सुद्धा हिशोब मात्र अचूक ठेवतो. म्हणून नेहमी कर्म चांगले करा, फळ सुद्धा चांगलंच मिळेल. इतरांची मन न दुखवणे, दुसऱ्यांना नेहमी मदत करणे, दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणे, कधीही पक्षपात न करणे ही चांगल्या कर्माची लक्षणे आहे. आपल्या वाईट वेळेत एक वेळ माणसं आपल्याला साथ देणार नाही, परंतु चांगली कर्म कधीच साथ सोडणार नाही.
दुसऱ्यांच्या चुकीला माफ करायला शिका, परंतु आपली चांगली कर्म करण्यात कोणतीच कमी ठेवू नका. वाईट लोकांशी कधीच बदला घेऊ नका, परंतु एवढं चांगलं बना की समोरच्या व्यक्तीला त्याला लाज वाटणार. आपल्या कर्माला एवढं चांगलं बनवा, नशीब पण तुमच्या कर्मापुढे झुकणार. कर्म आणि सत्य यापेक्षा कोणीच मोठं नाही. चांगली कर्म करणाऱ्या व्यक्तीला कधीच पश्चाताप करावा लागत नाही. कर्माच्या ताकदला समजा, हीच तर तुमची एक खूप मोठी पुंजी आहे. जो कर्म चांगलं करतं त्याला नशीब पण साथ देतं, जो चांगलं कर्म करत नाही त्याला नशीब पण साथ देत नाही. कर्माचा एकच फंडा आहे, जे तुम्ही इतरांना देणार तेच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने परत मिळणार हो. म्हणून नेहमी योग्य रस्त्यावर चाला, नशीब नेहमी तुमची साथ देईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.